हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी काही दिवसांपूर्वीच फ्लिपकार्टवरून एक पार्सल मागवलं होतं, त्यामध्ये मी हे मेहंदीचे स्टेन्सिल्स मागवले होते। यामुळे झटपट मेहंदी काढता येते, पण हे खरंच उपयोगाचं आहे की नाही हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी ना याला कट करून घ्यायचं। हा असा सर्क्युलर शेप, त्यानंतर हे हाताचे स्टिकर्स हे असे कट करून घ्यायचे। अशा प्रकारे हातावर जे आपले डिझाइन येईल त्याला असं गोल कट करून घ्यायचंय आणि बोटांवरच्या डिझाईन्सला असं कट करून घ्यायचंय, जेणेकरून ते व्यवस्थित आपल्या हातावरती सेट होईल। आता इथं हे स्टिकर मी हातावर चिपकवून घेते। आधी मला काढायचं आणि असं व्यवस्थित हातावर सेट करायचं। आता हा छोटा हात आहे म्हणून याच्यावर असं मस्त फुल मेहंदी सारखं झालंय। आपल्या हातावर हे स्टिकर छान पॅच सारखं स्टिक होईल। इथे मी असं बोटांचे पण स्टिकर्स कट करून चिपकवून घेतलेत। आता आपण याच्यावर मेहंदी लावू। आता यावर मी मेहंदी टाकणार आहे। आणि हिला छान बोटांनी पसरवून घेणार आहे। अशा प्रकारे पूर्ण मेहंदी मी स्टिकरवर पसरवून घेतली आहे। आता हे स्टिकर मी काढून बघते की डिझाइन प्रॉपर आलेली आहे की नाही। बोटाची तर डिझाइन प्रॉपर दिसते। बोटांची डिझाइन छान प्रॉपर झाली आहे। आता आपण ही मोठी डिझाइन पण काढून घेऊ। हे बघा, प्रॉपर इथे जी डिझाइन होती तीच इथे आलेली आहे आणि मस्त डिझाइन झाली। आता ही सुकल्यानंतर छान रंगेल, कारण मेहंदी आपण जी वापरतो तीच वापरायची आहे। तुम्ही जो कोण यूज करता तो कोण तुम्ही वापरू शकता, फक्त डिझाइनसाठी आपण हे रेडी टेन्सिल्स वापरायचे असतात। त्यामुळे बघा किती सुंदर अशा डिझाइन झाली आहे। त्या झटपट कुठल्याही कार्यक्रमात जर तुम्हाला मेहंदी काढायची असेल तर तुम्ही असे स्टिकर मागवू शकतात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।